राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। नमस्कार, मी संतोष ज्ञानेश्वर शेळके, मुक्काम पोस्ट बोटा, तालुका संगमनेर। मी बोटा गावचा उपसरपंच असून रात्री आमच्या वस्तीवरती बागायतवाडी म्हणून वस्ती आहे आणि या वस्तीवरती आमचे बंधू राजेंद्र सीताराम शेळके यांची बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक शेळी त्या ठिकाणी ठार झालेली आहे। परंतु सांगायला वाईटही वाटतं की रात्री बरोबर 9 साडेनऊ वाजता बिबट्या खुलेआम या ठिकाणी आमच्या वस्तीवरती फिरत होता आणि वीज बोर्डातून लाईट गेलेली होती। जेव्हा लाईट गेली तेव्हा मी वीज बोर्डामध्ये फोन केला तर म्हटले आळ्याच्या सबस्टेशन वरून लाईट गेलेली। मी आळ्याच्या वीज बोर्डामध्ये फोन केला। फोन केल्यानंतर तिकडून सांगण्यात आलं की लोड शेडिंग चालू आहे, त्यामुळे लाईट काही येऊ शकणार नाही। बोलता बोलता माझा फोन कट झाला। प्रश्न हा पडतो की ही लाईट मानवासाठी आहे आणि जो जेवणाचा टायमिंग आहे त्या टायमिंगला जर तुमचं वीज बोर्ड लाईट देऊ शकत नसेल तर अशा वीज बोर्डाची आणि अशा लाईटीची शेतकऱ्यांना काय गरज, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। रात्री 9 साडेनऊच्या दरम्यान बिबट्याचे इथं खुलेआम प्रयाण चालू होतं, कुत्रे भुंकत होते, परंतु लाईट नसल्याचा फायदा घेत बिबट्याने आमचे बंधू राजेंद्र सीताराम शेळके यांच्या शेडवरती हल्ला केला आणि त्यातून एक शेळी त्याने तिथून घेऊन गेलेला आहे। तिचा आता नुकताच पंचनामा झालेला आहे। परंतु हे असे बिबटे जर खुलेआम फिरत राहिले आणि लाईट जर या ठिकाणी वीज बोर्डामधून सोडली गेली नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो। भर पावसाळ्यामध्ये लोड शेडिंग चालू आहे, हा प्रश्न मुळात मनाला पटत नाही। कुठल्याही सर्व मोटारी, नदीच्या विहिरीच्या मोटारी बंद आहेत, सर्व लाईटीवरची उपकरणं रात्रीची बंद असतात आणि ही लाईट कशासाठी घालवायची असा प्रश्न माझा वीज बोर्डाला आहे। आणि सरकारला मी विनंती करतो की हे वाघ सांभाळून काय होणार नेमकी आणि कशासाठी हे वाघ सांभाळायचे? आले फाट्याचा पकडलेला वाघ बोट्याला सोडायचा, बोट्याचा पकडलेला वाघ चन्नापुरी घाटामध्ये सोडायचा। वाघांची संख्या मात्र तितकीच आहे। आता दिवसेंदिवस मानवावर सुद्धा हल्ला करण्याचं काम हे बिबटे या ठिकाणी करत आहे। माझा सरकारला सुद्धा खुलेआम प्रश्न आहे, या बिबट्यांची आपण एकदम लांब जंगलात नेऊन त्यांना सोडून द्यावं अशी मी सरकारला विनंती करतो आणि वीज बोर्डाला आवाहन करतो का शेतकऱ्यांना छळण्याचं काम आपण त्वरित बंद करावं। आपण जर अशी रात्री अपरात्री लाईट घातली तर शेतकरी आंदोलनासाठी तुम्ही तयार करू नका अशी विनंती मी बोर्डाला करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 9/9/2025 या ठिकाणी राजेंद्र सीताराम शेळके यांच्या गोठ्यामध्ये गायांचा व्यवसाय असताना त्यामध्ये 2-4 शेळ्या त्या ठिकाणी शेडमध्ये बांधलेल्या होत्या। त्यापैकी एक बिबट्यानं आज या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान ओढून दिलेली आहे। अगदी बिबट्याचे सर्व ठसे सगळे फॉरेस्ट खात्याचे जे काही साहेब आहेत, बाळू वैराळ असतील, इतर कोरडे बिरडे असतील, यांनी काढून घेतलेले आहेत। कृपया बिबट्याच्या बंदोबस्तासाठी फॉरेस्ट खात्यानं या ठिकाणी पिंजऱ्याची व्यवस्था करावी आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नसताना अशा जर नुकसानी झाल्या तर ते शेतकऱ्यांना परवडणारं नाही। यासाठी फॉरेस्ट खात्यानं त्वरित लवकरात लवकर त्यांना जी काही शेळी त्यांची गेलेली आहे त्या बदल्यात मोबदला द्यावा अशी फॉरेस्ट खात्याला विनंती करण्यात येत आहे आणि पिंजरा लावण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर पिंजरा या ठिकाणी लावून घ्यावा ही विनंती करण्यात येत आहे।
अरुणा राजेंद्र शेळके. आज सकाळी माझ्या शेडमधून मी सकाळी उठल्यानंतर आले, पाहते तर शेडचा दरवाजा उघडा होता. शेळीचे रक्त टपामध्ये पडेल होते. बघते तर शेळीच नाही. मग बघते तर मंचिंग कागदावरून व कांद्याच्या वावरातून पाटापाटाने सरळ गिनी गवतामध्ये माझी शेळी ओढून नेली. हे फॉरेस्ट विभागाने माझ्या शेळीचा मोबदला द्यावा आणि वाघाला पिंजरा लावण्यात यावा ही माझी विनंती. मी राजेंद्र सीताराम शेळके, बोटा गावातील बागायतवाडी वस्तीमध्ये राहतो. माझा हे शेती व्यवसायाबरोबर मी पशुपालन, गायी असो किंवा शेळी असो याचा व्यवसाय करतो, पाळतो ते जनावरं. पण इथून मागे पण माझ्या गोठ्यावरती 1-2 वेळा वाघाचे हल्ले झाले होते, पण ते पुरावे सापडले नसल्यामुळे पण ते सोडून दिले आपण. पण आज जी शेळी वाघाने मारलेली आहे आपली, ती शेळी पुराव्यानिशी आपल्याला सापडलेली आहे. आणि याच्यासाठी वन विभागाने काहीतरी आपली व्यवस्थित योग्य ती भरपाई मला द्यावी. आणि ह्या घटना वारंवार घडतात आपल्या परिसरामध्ये. त्यासाठी वन विभागाने त्वरित त्या जनावरांसाठी काहीतरी एक ठोस कदम पाऊल उचललं पाहिजे आणि त्यांचा बंदोबस्त योग्य त्या ठिकाणी केला पाहिजे, जेणेकरून आज माझ्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्याला परत त्रास होणार नाही किंवा ह्या नुकसानी होणार नाही. आज बघतोय आपण प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकरी खचत चाललेला आहे. त्या जर अशा मोठमोठ्या नुकसानी झाल्या तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय बुवा, याच्यासाठी काहीतरी या वन विभागाने किंवा शासनाने त्याच्यासाठी निर्बंध काही टाकले पाहिजे. त्या जनावरांसाठी काहीतरी व्यवस्थित सोय केली पाहिजे त्यांची. ही मानवी वस्ती का आज उद्या माणसावर सुद्धा हद्दे करतील ते. त्यासाठी त्यांनी सतर्क राहावं, जनतेला पण काहीतरी हे करावं बा, पिंजऱ्याची वगैरे किंवा त्यांची योग्य त्या ठिकाणी काहीतरी सोय केली पाहिजे. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.